नवीन भाऊ पहिली मीटिंग तीन मी त्यांना माझ्या अनुभवाने सांगू शकत. बरोबर 30 वर्ष आणि 8 महिन्यापूर्वी मलाही माहित नव्हतं की मी जिथे जातोय ते असं काही होणार आहे की माझ्या आयुष्यात बदल आहे. इथे जशी इथल्या मीटिंगमध्ये आमच्या घरच्या मीटिंगमध्ये बरोबर आमच्या घरी खूप वेळ मीटिंग आठवड्यात तर 5 दिवस मीटिंग चालायची. आदल्या दिवशी मी खूप राडा की दुसऱ्याची सकाळी मीटिंग आणि त्या मीटिंगमध्ये आई वडील बायको असे बोलायचे आणि मी ऐकायचो आणि मी सतत वाट बघायचो की मीटिंग केव्हा संपेल म्हणजे मी बाहेर पडून केव्हा प्यायला जाऊ शकतो. माझ्या आईने मुंबईत मीटिंग केली होती. माझ्या मावशीच्या जेव्हा प्रॉब्लेम होता आणि तिने आल्यानंतर जी आमच्या घरात पहिली मीटिंग झाली त्या मीटिंगला माझ्या बायकोला सांगितलं त्याला तो मुद्दाम आपल्याला त्रास द्यायला पीत नाहीये, त्याला मद्यपान हा रोग झालेला आहे. कसं आहे आपण वेगळ्या पद्धतीने टॅकल करायला असं सगळं सांगितलं. मी तिथनं बाहेर पडलो. मागून आपले जयंतराव मेंबर मी थांबल्यानंतर पहिल्या जणांना कॉल केला त्याचं नाव जयंत होतं. माझ्याबरोबर प्यायचे त्यांच्याबरोबर प्यायला बसलो आणि त्यांना मी म्हटलं आज एक छान गोष्ट झाली. आईने मुंबईत एक कुठलीतरी मीटिंग अटेंड केली आणि तिने बायकोला सांगितलं की या विषयावर बोलू नको. त्याच्यामुळे मद्यपाश असतो हा इच्छा असतो. म्हणजे तिने मला बाकीच्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ना त्या विसरलो आणि एकच गोष्ट लक्षात ठेवली की आजपासून बायको किटकिट करणार नाही. बायकोला का किटकिट करायला लागतं ते मला इच्छा लागतं. मी आधीचा भाग सांगणार नाहीये कारण आता अभयने खूप छान पद्धतीने सांगितलं. आलेल्या नवीन भावांना मी अगदी मनापासून सांगू इच्छितो की अभयचे अनुभव टोकाचे असतील तर मी तिथपर्यंत पोहोचलेलो नाही असं सांगू नका. असा जराही विचार करू नका. त्याच्या पलीकडे जायला लागतं. म्हणजे ज्या कोणालाही आधी मेसेज मिळत नाही वेळेच्या आणि कोणालाही नंतर मिळत नाही. प्रत्येकाला ज्या दिवशी मिळतो त्या दिवशी लक्षात ठेवायचं की तो त्याच्यासाठी तो पिकलेला आहे. म्हणजे आपल्या कोकणात नाही आंबा फणस हे ठराविक काय झालं कसं कापायचं हे माहिती असतात तसंच आहे. उदय बसलाय मला आठवते मी एक 7-8 महिने झाले होते आणि उदय आणि त्याचा एक मित्र उदय मीटिंगला आला आणि लहानपणात त्यावेळी नवीन माणसं येण्याचं प्रमाण कमी होतं. आम्ही 5 का 6 लोक होतो आणि आला की त्याच्यावर झडप टाकल्यासारखं म्हणजे किती बोलून किती नाही कारण आधी आमचं कोण ऐकत नव्हतं. तुम्ही कोण ऐकत ना आपलं त्यामुळे आणि उदय पण माझाच भाऊ ना तो पण मला कसं टाळता येईल याच्यासाठी त्याचं पण सगळे एकदम नक्कीमध्ये मी बसला असतो तो आला आणि मला इतका आनंद झाला. खूप दिवस तो घर माहित नव्हतं पत्ता दिलेला नव्हता आणि मित्रांनो पहिला त्याला गाठला त्याच्यावर आणि कशी ही मीटिंगचे फायदे होतात हे सांगत सुटलो मित्र. मला माहित नाही त्याला फायदा झाला की पण असं हा फायदा होतो. ते काही सांगितलं नाही तिथे कुठेही लिहिलेलं नाही. तिथे कुठेही लिहिलेलं नाहीये की नवीन माणूस आला की त्याच्याशी बोला. पण आज गेले 30 वर्ष आणि काही महिने मी येतोय. माझ्या दृष्टीने मीटिंग संपल्यानंतर माझ्या ग्रुपला आलेला नवीन माणूस हा माझ्या दृष्टीने महत्वाचा असतो. मी ग्रुपमध्ये गप्पा न मारता आधी नवीन माणसांची गप्पा मारतो कारण ग्रुपमधल्या माणसांची गप्पा मी केव्हाही मारतो. माझ्यासाठी मी केलेला लेखन नवीन कोणी आलेलं असेल तर माझा प्रेफरन्स त्या दिवशीला त्याच्याकरता असतो कारण मला माहिती होतं की मी ज्या दिवशी आलो जी काही 5-6 माणसं होती त्या ह्याच्यात कोणालाही पाहिलेलं नव्हतं की मीटिंग संपताना किशोर के आणि जयप्रकाश असे आले. मी किशोरला पाहिलं कारण तो आमच्या गल्लीच्या पलीकडे राहायचा पण तो एका केमिस्टकडे काम करायचा म्हणून तो मी त्याच्याशी बाहेर जाताना बोललो. इगो किती असतो बघा. मी नवीन ठिकाणी गेलो एकच बघितलेला माणूस दिसत होता पण मी किशोर केशी बोललो नाही जाताना. तो आला मला पॅम्पलेट घेऊन का तर माझं त्यावेळी एक वर्कशॉप होता आणि तो केमिस्टकडे काम करतो. हा जयप्रकाश म्हणून दुसरं नाव घेतलं त्याचे अनुभव ऐकले आणि मी तो बसला असेल तर त्याच्या शेजारी बसायचो नाही किंवा माझ्या शेजारी तो बसला तर मी काहीतरी काम करून बाहेर जातो मागून कारण मी जेवढी सांडवली तेवढी तो पहिला नव्हता आणि तो स्वतः दारुडा मारतो. हे तिथेही इगो येतो की हा काय आपल्या एवढा पहिला नाही ह्याच्या शेजारी बसायचा. अरे एखादा चांगला माणूस की ज्याला लवकर ढोबराला पाणी लागायच्यात कळलं पण तिथे मला माहित नाही काय हा अल्कोहोलिझम काय असतो माहित नाही पण या असं सगळं करत मी 4 महिने झाले. मी आणि ओसी होतो मला मी ओसीला कधी पाहिलं होतं. जयप्रकाश आपला म्हणून आमच्या नशिबाने दर आठवड्याला एक नवीन मेंबर येतो. बोलायचो त्याच्याशी थांबायचो मागे लागायचो पण थांबत होता. गणेश आला मागून अनिल आला मागून प्रभाकर म्हणून माझ्याच नावाचा प्रभाकर ती आज नाहीयेत तो आला आणि जरा बरं वाटायला लागायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये ना की जिथे कुठेही मी गेलो तर बोलले टाळलो जायचो. म्हणजे मला आय वॉज नॉट वेलकम एनिवेअर. मी नातेवाईक सुद्धा बोलणं करायला यायचे ना मला आठवत त्याचं आई वडिलांना बोलायला म्हणून ते यायचे. मी बसलेला असायचो त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर माझी नजर मग प्रभाकर तू आहेस का त्यावेळी बघा मी जमलं तर ये थोडक्यात न आलेला बरा मला स्पष्ट दिसायचं पण. आणि मला ज्यावेळी आई एवढी म्हणायचे तू याच्यात तर लागणार मी नेहमी म्हणायचो तुम्ही बघितलं त्याने मला कसं बोलणं केलं. आई म्हणजे तरी आईला वाटतं की मी त्या दिवशी येतो म्हणून निदान त्या दिवशी तरी पिठात नाही. आणि मित्रांनो नाही मी अशा लग्नानं कधी गेलो पहिला मात्र नक्की गेलो. आणि इथे आल्यानंतर माझा त्यांच्यावर जो सगळा राग होता त्यांनी मला कधी नीट बोलवलं नाही किंवा वेलकम केलं नाही तर मला कोणी वेलकम करावं अशी माझी वागणूकच नव्हती. इथे आलं मला त्याने मला कुठलीही गोष्ट करा म्हणून सांगितलं नाही. तुम्ही जर आपण बघितलं आपलं ट्रॅडिशन जे आहे त्याच्यात सुद्धा
आमचे सर्वांचे कल्याण प्रथम व्यक्तिगत सुधारणा याच्या ऐक्यावर अवलंबून आहे. आणि बरोबर आम्ही इथे ज्यावेळेला आलो ना, आम्ही 5-6 लोक होतो ना, ऐक्य होतं याचं कारण तुम्हाला एक गंमत सांगतो की बाहेर गेल्यानंतर कोणी विचारत नव्हतं. जसे असतात ना ते 5 बैल आणि एक सिंहाची हिसाबनीतीतली गोष्ट आहे. जोपर्यंत ते 5 बैल एकत्र राहायचे तोपर्यंत सिंह त्यांना मारू शकत नव्हता. जर एक एक बैल वेगळा झाला तर मारू शकत होते. तसंच मित्रांनो इथे आहे. मला इथे कुठेही लिहिलेलं नाही की तू चांगला का वाग. मला त्यांनी लिहिलंय तू चांगला वागलास तर ग्रुप टिकेल आणि ग्रुप टिकलास तर तू जगशील. कंपल्शन. मी कोणतरी चांगला माणूस आहे म्हणून मी चांगला वागत नाही. मला माझ्या जीवनाची भीती होती पहिल्यांदी आल्यानंतर की बाहेर सगळ्यांनी तोडलंच आहे, इथे पण यांनी जर मी यांना नकोसा झालो आणि मला टाळायला लागले तर काय. ही माझी पहिल्या 5-7-8 महिन्यात इथे संस्कार होत होते. मिटिंगला स्टार्ट. दुसरा एक नियम होता, त्यावेळेला कोणी लिहिलेला नव्हता, पण मिटिंग स्टार्ट टू फिनिश करायचं. बाहेर गप्पा मारायची मिटिंग माझ्या आठवड्यात मी सहसा केलेली नाही. मिटिंगला आलो तर भला उशीर होता, आलो तर डायरेक्ट आत मिटिंग संपेल तुम्ही रात्री 11 पण गप्पा मला सांगा. आमचा एक ग्रुपच होता. आज मामा नाहीये मनोहर. 10 वाजल्यानंतरच त्यांना म्हणजे 10 वाजले की मामांची वेळ झाली, तोफा वाजले आणि मग ह्या टाईप सगळ्या आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. पण मिटिंगला मात्र पूर्ण वेळ. कुठेही नियम नाहीये किती मिटिंग अटेंड करा, इथे लिहिलेलं नाही. सुरुवातीच्या काळात पुण्यात पहिल्या वर्षभरात पुण्यात जेवढ्या मिटिंग झाल्या तेवढ्या पुण्यातल्या वर्षातल्या सगळ्या मिटिंग केल्या. एकही मिटिंग चुकवली नाही. मला मी ज्यावेळी 3.5-4 वर्षांचा स्पॉन्सर घेतला त्यावेळी त्यांनी मला नेहमी सांगितलं की बेस पक्का झाल्याशिवाय पुढली रिकव्हरी चांगली होणार. कुठेही लिहिलं नाही इथे स्पॉन्सर घ्या म्हणून. कुठलेही हे सांगितलं. काही लोकांनी घेतले, त्यांचा फायदा झाला, तुम्हाला काही वेळा बघून असं होतं की स्पॉन्सर ठेवला या टाईप होतं. घेतलाय का? हो घेतलाय. आहे. आजची गोष्ट सांगतो. एकाने मला 5.5-6 वर्षापूर्वी सांगितलं की तुम्ही माझं स्पॉन्सर व्हाल का. म्हटलं जरूर. का नाही. काही अट आहे का. म्हटलं काही अट कसली. इथे कुठली अटच नाहीये. तो आज 5.5 वर्षाने आला. मला म्हणलं आज तुम्हाला वेळ आहे का. मी म्हटलं नाही अरे काय आहे. कारण म्हटलं मी उद्या चाललोय जमशेदपूरला. नाही मला आज तुमच्याशी खूप बोलावं असं वाटतं. म्हणजे एकदम 5.5 वर्षानंतर तशी मला म्हणला नाही तुम्ही त्याची स्पॉन्सर म्हणून मला हो म्हणलात, पण तुम्ही मला कधीच फोन करून या इतक्या वाजता. म्हटलं नाही बाबा मी कसं तुला फोन करून बोलणार इतक्या वाजता. ते काय म्हटलं काय क्लासेस बिसेस आहेत की काय. तू ज्यावेळी डिस्टर्ब होशील किंवा तुला वाटतं आपल्याला एखादा प्रॉब्लेम आहे आणि त्याला तुला वाटत असेल माझ्याशी बोलून काही सोल्युशन असेल किंवा मी तुला काही मदत करू शकेन तर तू माझ्याशी बोललाय. तू मला स्पॉन्सर घेतला मी तिकीट संध्याकाळी 5ला जमणे हे असं काही नाहीये म्हटलं. नाही मला गेल्या 5.5 वर्षात मला असं वाटलं की सगळ्या गोष्टी छान चालल्या होत्या, मग कशाला तुम्हाला त्रास द्या. म्हटलं मला कशाला त्रास द्या असं तुला वाटलं काय. यांच्याशी बोलून काय चाललंय मस्त ते कशाला बोला ना. मी म्हटलं मला काय आत्ताही त्रास होत नाही. प्रश्न असा आहे की मी जोपर्यंत ओपन आउट होत नाही ना, माझ्या नशिबाने मला जो स्पॉन्सर मिळाला नाहीये तो आधी बोलून माझ्यापेक्षा वर्षाच्या दिवसांनी मोठा होता. दोघांच्या सवयी बऱ्याचशा सारख्या होत्या. आयडेंटिफिकेशनला काही वांधेच नव्हते. आणि मागून तो माझा मित्र झाला. कारण त्याचाही स्पॉन्सर मागून दिवसभर होता. मागून काही काळानंतर आणि मागून तो ज्यावेळी पुण्यात त्याच्याकडे मी मुंबईत जायचो त्यावेळी मी तोही त्याच्याकडे त्या काळातली काहीतरी इन्व्हेंटरी घ्यायचं आणि मी घ्यायचो. मागून शेवटी हे रिलेशन जे आहे ना मित्रांनो ते काही तुम्ही कोणतरी गुरु शिष्य किंवा असं नाहीये. ज्याच्याशी मी सगळं बोलू शकेन आणि जे बोलताना मला अजिबात लाज वाटणार नाही की हा मला काय मिळेल त्याचा उपयोग होतो. इथे सुद्धा खूप वेळा शेअरिंग करताना मित्रांनो मी पहिली 3-3.5 वर्ष माझं ना प्रभाकरण मी अल्कोहोलिक आहे म्हणतो. बेवडा किंवा दारुडा म्हणायचो नाही. कारण अल्कोहोलिक म्हणजे इंग्लिश पिणारा म्हणजे या टाईप काहीतरी एक वेगळं वाटत. त्याला एक बेवडा म्हणाला मला 3.5 वर्ष झाली. मी नेहमी त्या अनुभव सांगायचो ना ब्लू डायमंड मध्ये कधी तू या टाईप सांगायचो. अरे तू स्कूटरच्या डिकीतनं क्वार्टर शेवटची काढून 2दा ऍक्सिडेंट झाल्यानंतर पडू नये म्हणून डायरेक्ट पिऊन हौदातला पाणी पिऊन वर जातोस की नाही. मग ते सांग. तीन ब्लू डायमंड 2 वेळा गेला ते 32 वेळा सांगू नको. पण नेहमी सांगा. आणि ब्लू डायमंड मध्ये 2 वेळा गेलो ना ते 2 वेळा स्वतःच्या पैशावर नाही. हे एका कंपनीची पार्टी होती तिथे आणि एका लोकांची पार्टी होती इथे. पण बोलताना काय ब्लू डायमंड. मला यांनी सांगितलं की ही जागा महत्व मिळवायची नाही अजिबात नाही. मला माहितीये मला 2003 साली हार्टचा प्रॉब्लेम होता. हार्टचा हे आला आणि मी आमच्या तिथे खाली डॉक्टर काटदारांचं आहे माझ्या घरात मी राहतो ए बिल्डिंग मध्ये बी बिल्डिंग मध्ये त्यांची ते सगळं कळल्यानंतर मी तिथे बसलो. आणखी 8-10 पेशंट होते. पण कोणी आपली सांपत्तिक परिस्थिती काय मी किती शिकलोय माझ्या घरी काय आहे मी कुठल्या गाडीने आलो काही बोलत नव्हते. आपल्या हार्ट प्रॉब्लेम बद्दल याच नाही. इथे मात्र मला अल्कोहोलिझम हा रोग झालेला असेल तरी मी कुठल्या फॅमिलीतून आलो माझ्याकडे किती गाड्या आहेत मी कुठली प्यायचो आणि ह्या प्रौढी मिळवणं हा एक कुठे लिहिलेलं नाही. तुम्ही प्रौढी बोलू पण तुम्ही ज्यांच्यावर इम्प्रेशन मारायला जाताना ते सगळी पराभूत झालेली माणसं आपण एकत्र जमतोय. कोणावर विजय मिळवायचा आहे खरं नाही. मला नेहमी विचार येतो की आपण असे काही कर्तृत्व असे काय फार मोठं होतं असे काही गाजून आलेले लोक नाही. मी तरी नाही मला बाकी याचं माहिती पण मी तरी नाही.
जगायचं कसं नीट हे माहीत कळत नव्हतं. दारूपासून लांब राहता येत नव्हतं. धंदा नीट चालवता येत नव्हता. ज्या कंपनीचे मी काम करत होते 1 महिन्यात पगार म्हणजे पेमेंट द्यायचे तरी मी त्यांच्या टर्नओव्हरचे 6 पट मला जास्त म्हणजे कर्ज होतं. आणि संबंध वेळ काम करायची मी जुगार करायला घालवायचो. हे सांगणं आणि ह्याच्यामुळे झालेलं कर्ज हे सांगायला पाहिजे ना. आज हे मला कर्ज आहे पण आज मी माझी इंडस्ट्री वाटण्यासाठी कर्ज केलं. मला आज ते कर्ज आहे असं म्हणतात लाज नाही वाटत. त्याही मला माझी लाज वाटत नव्हती कारण मी खूप पीत होतो. पण मला इथे आल्यानंतर नक्की कळलं की ही जागा मी कोण. आतमध्ये येताना नेहमीच सांगतात की तुम्ही कोण आहे ते विसरून या. नुसतं जात धर्म आणि पैसे याच्याकरता नाही, आपलं मोठेपण किंवा ह्याच्यासाठी सुद्धा. मी बेवडा आहे, मला अल्कोहोलिझम हा प्रॉब्लेम आहे आणि मला त्याच्यातनं लांब राहायचं आणि मला तुमच्या सगळ्यांच्या बरोबर राहायचं. याचं कारण आमचे सर्वांचे कल्याण प्रथम व्यक्तिगत सुधारणा याच्या ऐक्यावर. ग्रुपमध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये की एका ठराविक माणसाने जे ग्रुप चालवायचे त्यांनीच ऑर्डर द्यायचे. मला यांनी सांगितलं पहिल्यांदा, मला आठवतं इथे आल्यानंतर जे काय ऐकत गेलो त्याच्यात इथे कोणी चेअरमन व्हायलाच तयार व्हायचं नाही किंवा सेक्रेटरी. बाहेर तुम्ही नुसतं नाव काढा चेअरमन, 10 लोक उड्या मारतात आणि हे चालतं. कारण मित्रांनो इथे अथॉरिटीज काही नाही हो, फक्त शिव्या खायच्या चेअरमन झाले. कारण मला इथे काम करण्याची चेअरमनशिप आहे. आमचे नेते विश्वासू सेवक असतात. झालं आम्ही कोणाचे सेवक होऊ शकत नाही, आम्ही पोस्टच नको. मित्रांनो ग्रुप कंडक्ट करा सांगायला तरी सुद्धा आग्रह करायला लागतो आणि ग्रुप कंडक्ट कर. कारण मग बरोबर 7:30ला पोचायला लागेल ना. ही लिबर्टी गेली मग केव्हाही जा केव्हाही बाहेर पडा. मित्रांनो शिस्त काय असते मला कधीही माहित नव्हतं. मी इथे शिकलो. मला आठवतंय मी थांबून 5-6 वर्ष झाल्यानंतर राजन जे पण यायचं त्याची बायको पण भारती खूप वेळ मिटिंगला यायची. तर माझ्या बायकोची ती चांगली माहिती एक दिवस तिने म्हणलं ती विषय द्यायची. ती म्हणली हे बसतात का 1.5 तास कम्प्लीट वेळ. ती म्हणली हो बसतात. मला आल्यानंतर ती म्हणली तुम्ही खरंच एका जागी 1.5 तास बसतात. मित्रांनो हो, मला एका जागी इतक्या वेळ शांतपणे कोणाचं ऐकून, कारण आधी एवढं कोणाची ऐकायचीच सवय. चेअरमॅनने सांगितलं लिसन टू लर्न टू लिसन यायचं. कारण आपल्यापेक्षा कोणाला जास्त कळत नाही हे ते दारुड्याचा पहिला स्थायी भाव. त्यामुळे कोणाचं ऐकायचं नाही, नुसतं ऐकायचं नाही म्हणजे काय कर वगैरे असं नाही. इन्व्हेंटली हा तो प्रकार आहे. मला आठवते मी आणि ओसीनी पहिल्या 2 वर्षात आम्ही एकमेकांची म्हणजे सोडून बाकी दुनियेची घेतली. संध्याकाळी मिटिंग संपल्यानंतर तू बघितलं त्याचं शेअरिंग काय होतं. अरे तू तुझ्या शेअरिंग बद्दल बोल ना. ते त्याचे अनुभव आहेत त्यांनी सांगितले पण त्याचीच फिगर उडवायची. संध्याकाळी आम्ही त्या जॉर्जला बसायचो आणि जो माणूस म्हणजे जो काही सिल्वेस्टरने हा ग्रुप चालू केला त्याचे खूप वेळा आभार मानायचो आणि हे वगैरे. मला आठवतं एक दिवस माझ्या डोक्यात असा सनकी विचार आला मस्त, सिल्वेस्टर थांबला तर काय विशेष आहे. त्याचं काय लग्न झालेलं नाही, त्याला आपल्याला त्रास कुठे आहे. म्हणजे मी थांबलो आता थांबून 2 वर्ष झाले ग्रेट आहे का. तर बायकोचा त्रास असताना एखाद्या नवऱ्याला म्हणजे पुरुषाला थांबणं अवघड आहे. पण ज्याचं लग्नच झालं नाही तो सहज थांबू शकतो. मी मला राहुल नाही मी सिल्वेस्टरला म्हटलं, सिल्वेस्टर म्हणला मी जर त्या काळात प्यायलो नसतं तर माझंही लग्न झालं असतं. तुम्ही जर आधी लग्न झालं मग तुम्ही प्यायला लागला. हे लक्षात नाही. सर मला दुसऱ्या कोणाचं विशेष वाटावं असं नव्हतंच, कधी वाटलंच नाही. इथे आल्यानंतर आपल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये काहीतरी जास्त आहे शकतं. मी इथे आल्यानंतर खूप खूप अशी माणसं पाहिजे. आज पुण्यावर विषय येत नाही बरं. तुम्ही सगळ्यांना मला माहिती नाही मिल्टनला किती लोक भेटलात किंवा अनिल माझा जो स्पॉन्सर. अनुभव कुठलेही सांगताना कधी तुमचे सगळेच अनुभव सगळ्या ठिकाणी सांगायचे नसतात हे नक्की. त्याच्यातही प्रौढी नसते. कारण काही वेळा कसं असतं ना, मी किती लोकांना टोपी घातली, एखाद्याने 52 लोकांना सांगितले की मी 56 लोकांना घातली. एखाद्या माणसाने हेही तुझे स्वतःचे अनुभव सांग हे मला इथे सांग. नाही तर काही वेळा ती एक चढवण असते. मोन्या काय तर गेल्या 11 लोकांना ठीक आहे आपण 13. हे नाहीये मित्रांनो. तुझे खरोखरचे निखळ अनुभव सांग. एकासारखा दुसरा एवढा नसतो तसा एकासारखा दुसरा माणूस नसतो. मिटिंगचं म्हणजे दूर 12वी पायरी. मी पहिली पायरी अर्धी आणि शेवटची 12वी. हे तर आमचं अगदी मधल्या घ्यायच्या असतात ते आधी कधी हेच नाही. कारण अख्खं पुणे सुधारायचं अशा आणि 12 स्टेपिंगला आम्ही लागलो. म्हणजे आठवत आहे मी एक ओपन मिटिंग गोखलेवालची घेतली आणि त्याच्यानंतर आमच्याकडे फक्त आल्यानंतर असं आम्ही नवी पेठ चलो म्हणजे सकाळ झाली 2 या टाईप. आम्ही कोल्हापूरला मिटिंग चालू केली. रविवारी मिटिंग ठेवायचो, शनिवारी इथं जायचो. रविवारी सकाळी आम्ही जर 4 लोक गेलो असेल तर 4 तिथली माणसं, 4 रिक्षा आणि अख्खं कोल्हापूर पालसडा घालतो. दुपारी जेवायला जमलं की कुठे पुढे जावं. आणि संध्याकाळी मित्रांनो गंमत म्हणजे मिटिंगला कोणी नसायचं. खूप वाईट वाटायचं, राग यायचा. दिवसभर आम्ही पुण्यावर आलो काय त्यांनी काय तुम्हाला काय आमंत्रण पाठवलं होतं या पुण्यावरनं, त्यांनी तुम्हाला थोडंच नाही का रिक्षा करून फिरायचं इकडे. मित्रांनो त्यांना फायदा. मी म्हणून सांगतो की हे जे 12वी पायरी आहे कोणीही सांगितलेलं नाही. खूप लोकांना असं वाटतं की मी जाऊन काय बोलणार. आधी पहिली महत्वाची गोष्ट एकट्याने जायचं नाही. मी आजपर्यंत गेल्या 30 वर्षात ते पाळत आलो. मी
कुठेही 12 स्टेजचा कॉल असताना एकट्याने केला नाही याच्या पुढेही करणार नाही, कुठेही लिहून ठेवलेलं नाही. पण मला माहितीये बरेच काही अनुभव मुंबईच्या लोकांनी सांगितले की एकटा जण डेंजर असं असतं की तो पीत असेल तुझ्या ह्याच्यात बोलता बोलता तुझी शेजारी बसत असेल प्यायला लागेल, असंही होऊ शकतं. किंवा तू काही वागला आणि त्याने आरडाओरडा केला की हा माणूस, एनिथिंग कॅन हॅपन. त्यामुळे एकटं जाऊ नका. एकटं कुठल्याही ठिकाणी 12 क्लबला जाऊ नये. अगदी कोणीही मग कितीही माहितीचा असला तर. इथे नेहमी येणारा असेल, एक 4 महिने आला, यायचा बंद झाला आणि परत प्यायला लागला आणि त्याच्या घरच्यांनी जरी फोन करून सांगितलं ते या, तर त्यांना सांगितलं तर कुठल्या तरी जोडीदाराला बरोबर घेतल्याशिवाय जाऊ नका. कारण मागून असं सांगितलं जातं तुम्ही जाता पटकन, तो त्याने घेतली असते, त्याचा डोक्याचा विचार बरोबर नसतो, बरोबर आहे माझी बायको चांगली आहे ना मग आला, इथपर्यंत लोक बोलतात. तेव्हा कृपा करून एकट्याने जाऊ नका. तुमच्या मनात काय असेल नसेल, मागून त्याची भांडण होतात आणि तो येणं बंद होतो. की महत्वाची गोष्ट अशी की आपला कुठलाही मेंबर इथे येण्यापासून बंद होऊ नये ही पहिली हे याच्यात कुठलीही नाही. दुसरं एक ते सांगितलं की ग्रुप कंडक्ट करण्याचे आहे किंवा मिटिंग कंडक्ट करण्याचे आहे. खूप लोकांना असं वाटतं प्रत्येक ग्रुपमध्ये तिकडे एक अशोकराव आहे, एक मकरंदराव आहे, त्यांना वाटतं ते आहेत ते बघतील. हे असं वाटायला की त्यांचं कामच आहे. म्हणजे 7 वाजले की अशोकरावांनी जाऊन जागेवर बसायचं आणि ते सगळं बघायला पाहिजे. सहकारी नगरची मिटिंग म्हटल्यावर मकरंदरावांनी अक्कल संपलं. त्याला बळ मिळू शकतं तर तुमच्यासारखी 10 माणसं त्यांच्याबरोबर उभी राहिलीच तर ना. मागूनच म्हणायला पाहिजे. मागून जशी जशी वर्ष वाढतात कुठेही नियम लिहिलेले नाहीये, पण शेवटी बसायला लागतं, मागे बसायला लागतं. आणि जर काही चुका होत असतील तरच बोलायचं. क्लोज मिटिंग मध्ये बोलत नाही इथल्या बोलत ना कुठेही. याचं कारण जर मी इतके वर्ष झाल्यानंतर मी किंवा मकरंद किंवा मोहन असे जर काही मत सांगायला लागलो तर नवीन लोकांना काय वाटलं की हे म्हणते इतकी वर्ष काढली म्हणजे हे म्हणतात तसं बरोबर आहे. काही नवीन माणसं येतात, ते हुशार असतात, विचारी असतात, ते त्यांचे विचार सांगून ग्रुप जास्त चांगला चालवू शकतात. कोणालाही असं समजून घेता कामा नये की जर मकरंद गेले 10 की मकरंद हे नाव घेते कारण या ग्रुपला इथे आहे आणि ग्रुप चालू करण्यात मकरंद आज आमचा मित्र नाहीये प्रदीप, पण ज्यावेळी त्यामुळे एक इथला गायनचा मेंबर म्हणून मान नक्की मिळतो, मान ओल्ड टाइमर म्हणून मिळेल नक्की. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं की त्याच्यासाठी मी काम करायला तयार आहे. 2-3 लोक ग्रुप कंडक्ट करायला तयार असे एकाच वेळी तयार पाहिजे. पीआय कमिटीचा पत्ता आल्यानंतर माझ्याकडे पत्ता द्या असं स्वतःहून सांगायला पाहिजे. शोधायला लागता कामा नये. मला आठवतं ऑर्गनल हायस्कूलमध्ये आम्ही पीआय कमिटी फॉर्म केली होती आणि पत्ते आले की तिथला पीआय चेअरमन वाटून द्यायचा, हे 2 पत्ते तुझे 2, आणि पुढच्या मिटिंगला येताना त्या पत्त्याचं काय झालं सांगितलं जाईल. नुसताच पत्ता नाही घ्यायचा. आणि साधारणपणे जो माणूस जिथे राहतो त्याच्या जवळचा पत्ता दिला जातो का, तर त्याला फॉलो करायला सोपं जातं. कोणालाही मिटिंग घेऊन जायला मदत मागितली तर मदत करायला नाही म्हणता कामा नये कधी. आपली जी प्रार्थना आहे जी आपण सगळी एकत्र म्हणतो की एनीबडी एनीवेअर रिचेस ऑन फॉर हेल्प, आय वॉन्ट हँड ऑफ ए ऑलवेज टू बी देअर अँड फॉर दॅट आय एम रिस्पॉन्सिबल. आपली रिस्पॉन्सिबिलिटी तिथे आहे. उद्याचं एखाद्या मला आठवत आहे की हे जे वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप सुरू झाले, पुण्यात पहिल्यांदा फक्त एक ऑर्गनल हायस्कूलला ग्रुप होता, त्याच्यानंतर पटवर्धन क्लासला सुरू झाला आणि मग एक ठिकाणी काही स्ट्रेंथ वाढल्यानंतर ग्रुप वेगळे पाहिजेत. कारण प्रत्येक वेळी कितीही म्हटलं तरी कात्रजचा माणूस डेक्कनवर येणं रोज हे शक्य होत नाही. त्यामुळे या भागात मिटिंग सुरू व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आणखीनही पर्पज असतं की एकदा तिथे मिटिंग सुरू झाली की 4 माणसं एक ऑफिस बेरर होतात आणि ती काम करायला लागतात. इथे आल्यानंतर ज्यावेळी मला स्पॉन्सरने सांगितलं की शिस्त पाळण्यासाठी किंवा पाळल्यामध्ये इथे मित्रांनो खूप दिवसानंतर पहिली गोष्ट इथे अशी होती की कोणतरी तुमच्या पाठीवर हात टाकतो आल्यानंतर, अरे आणि घाबरू नको, मी पण यातनंच गेलो. बाहेर खूप वेगवेगळे उपचार सांगितले जातात पण त्यातनं गेलेलं कोण नसतं. मी माझ्या आई वडिलांना रोज देत नाही. माझ्या आईने मला आठवतं काही वर्षांनी विचारलं अरे तिथे काय असं वेगळं सांगितलं. काही नाही वेगळं सांगितलं. आई यातल्या कित्येक गोष्टी मला आईने किंवा वडिलांनी सांगितल्या नाहीत का. पण मला नेहमी वाटतं की आईला तिथे प्यायला कुठे याची मजा काय, आणि मी कुठे जास्त पिऊन तुला त्रास द्यायचा म्हणून जातोय. मला जायचं असतं ते 2च पेन घ्यायला आणि नाही जमायचं. मित्रांनो रिकव्हरीचा जो सगळा कार्यक्रम आहे ना, इथे आणखीन सांगितलं की हा कार्यक्रम स्वार्थी आहे. खूप लोकांना वाटतं स्वार्थी म्हणजे मी माझी मिटिंग गेली की गेला गुल्लाट. तुम्हीच म्हणता ना स्वार्थी आहे. असंही मला एक 2 जण म्हटले. मी म्हटलं काय तुम्ही सांगितलं स्वार्थी आहे. आज मला प्याविष वाटली, मी आलो. गेले 2 महिने वाटले नाही, मी नाही आलो. तुम्हीच म्हणला स्वार्थी आहे. मित्रांनो स्वार्थी याचा काहीचा अर्थ असा की ज्यावेळी माझी प्यावीशी वाटते वेळ येते आणि मग त्याच्यामध्ये काही वेळ मी स्वार्थीपणे त्याला नाही म्हणाला. मला माहितीये कुठेतरी स्लिपरी आहे आणि मला नाही जायचंय तर मी माझा स्वार्थ पाहिला. मला प्यायची नाहीये तेव्हा मी कुठे दाखवी येणार नाही. पण स्वार्थी म्हणजे मिटिंग करू नका, कोणाला मदत करू नका, अशासाठी स्वार्थी नाही हा कार्यक्रम. सेल्फिश प्रोग्राम हा मला स्वतःवर काम करण्यासाठी सांगितलं की
आणि मला जर सेल्फिश म्हणलं नसतं तर मी प्रोग्राममध्ये राहिलोच नसतो. कारण माझ्यासारखा स्वार्थी माणूस मला नाही वाटत कोणी दुसरा असतो. इथपर्यंत असतो. मी एक तुम्हाला अनुभव सांगतो. मी इथे हे मध्ये याच्या आधी 2-3 माझे कुरवडीकांचे त्यांच्याही मुलाला मग प्रॉब्लेम होता. दातार म्हणून माझे मित्र होते, नाही येतो आज जरा, आणि त्यांच्या शेतावर गेलो. त्यांची सुरेख द्राक्षाची शेती होती. त्यांनी काहीतरी नवीन जात शोधून काढली होती आणि खूप छान द्राक्ष. मी, माझी बायको, दोन्ही मुलं असं मी गेलो होतो. माझा आणखी एक मित्र त्याची बायकोने, आणि त्यांनी ते सगळं हे केल्यानंतर आम्हाला ते पॅक करून दिली. दाताला घरी. आणि मी घरी ठेवलं फ्रीजमध्ये. बायकोला 4 वेळा सांगितलं याचं एकही द्राक्ष कोणाला देता का, मला खूप आवडलं आणि होतीच छान. संध्याकाळी कामानं जाऊन आलो तर फ्रीज मधली द्राक्ष निम्म्याच्या वर गेली. झालं म्हणजे संपलं. आरडाओरडा केला तिला हाक मारली. म्हटली अहो तुमचे आई बाबा आले तर त्यांना दिली. कोणी काही आहे ना, माझे आई बाबा त्यांचा बाहेर द्राक्ष मिळत नाहीत का, जायचं द्राक्ष विकत करून आणून द्यायची. ती म्हणजे अशी चांगली द्राक्ष होती. मला कसं वाटेल की सासू आल्या तर द्यायचं नाही म्हणून. मी इथपर्यंत स्वार्थी म्हणा. शेवटी मला म्हणले अहो माझे आई वडील नव्हते आले, तुमचे आले होते. पण मी सोडून मी कोणाला ओळखत. यांनी मला इथे आल्यानंतर पहिले मला सांगितलं गेलं की सगळ्यांना ओळखत. मी सोडून इथं जग आहे. आणि मित्रांनो इथे आल्यानंतर पहिल्यांदी वेळ अशी आली की मी दुसऱ्या माणसाला ओळखायला, दुसऱ्या माणसाचे अस्तित्व ओळखायला लागलो की त्यांनाही अस्तित्व असतं, त्यांना मत असतं. आणि इथे जी काही खूप मिटिंग गेल्या तसं जमलं. येते मिटिंगचं महत्व सांगतात ना, खूप काही वाक्य असे असतात की तुमच्या जीवनात मला बदल करून पुढे येऊन जातात. म्हणजे स्वार्थीपणाबरोबर हेकेकरपणा असं मला न सांगता माझ्या घरात कोणीही कुठलीही गोष्ट केलेली मला आवडायची नाही. कोणी कुठली. मी थांबल्यानंतर पहिले 4-5 वर्षात आमच्या घरात सगळ्या वस्तू अशा आल्या त्या अशा डायरेक्ट आल्या. सरप्राईज. टीव्ही सरप्राईज म्हणून आला, मिक्सर सरप्राईज म्हणून आला, फ्रीज सरप्राईज म्हणून आला. आणखी अशीच काहीतरी गोष्ट घ्यायची होती. असा काहीतरी घरात विषय झाला. माझ्या आईने आणि माझ्या बायकोने मला सांगितलं आता आम्हाला सरप्राईज नकोय, आपण सगळ्यांनी म्हणून आणायचं. त्यांनाही कळलं हे सरप्राईज काही नव्हतं. कारण मित्रांनो मी जर कुठली वस्तू आणायला गेलो तर आईचं मत ऐकायला पाहिजे. मग मला हवी ती वस्तू नाही ऐकावी, सगळ्यांची म्हणून काहीतरी वेगळी आली तर पैसे तर मी देतोय म्हणल्यावर मी हवी तीच वस्तू यायला पाहिजे. सगळ्यांच्या मताला किंमत नव्हती, अजिबात किंमत नव्हती. इथे मला पहिल्यांदा कळलं. मित्रांनो इथे तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा ग्रुपमध्ये सगळ्यांचा आवाज आणि काय, आणि त्याला त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या मला पाहिजे तसा ग्रुप इथे चालणार नाही आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. कुठेही लिहिलेलं नाहीये. पण आमच्यासाठी एकच अधिकारी म्हणजे देवाची इच्छा. तर देव काय खाली उतरून कुठली इच्छा सांगत नाही. जी आपल्याकडे ट्रेडिशनल सभासदांच्या द्वारे व्यक्त केली जाते. मित्रांनो कित्येक वेळा अशी उदाहरणं आहेत की सगळ्या ग्रुपमध्ये ग्रुप कॉन्शियसचा अर्थ खूप वेळा असा होतो की मेजॉरिटी कॅरीज द पॉईंट. उद्याला नक्की आठवत असेल की ऑर्जिनल हायस्कूलमध्ये एका मिटिंगच्या याच्यात असं सगळ्या ग्रुपनी म्हणून ठरवत आलेला एक गोष्ट. आणि नवीन आलेल्या मुलांनी बरोबर आम्ही सगळं म्हणत होतो त्याच्या विरुद्ध बोलला. आम्ही 15-20 लोकांतून तो एकटा होता, त्याच्यावर आणखी एक जण होता. पण त्याच्यानं जो माणूस ग्रुप कंडक्ट करत होता त्यांनी त्याचं सगळं मत ऐकून घेतलं. आणि मित्रांनो त्याचं म्हणणं जास्त संयुक्तिक होतं. आणि आमच्या सगळ्यांच्या मताचे जी त्यांनी जे काही सांगितलं त्याप्रमाणे ग्रुपचा डिसिजन झाला. आणि ते कन्व्हिन्स करून इथे अजिबात मुखी बिचारी कुणी हाका अशी मंडळी बनवू नका लिहिलेलं नाहीये. पण ज्या ती मोहन म्हणतोय ना मग बरं वाटतं. 13 वर्ष झाले हो. नाही मित्रांनो मोहनही चुकू शकतो कारण तो माणूस आहे. प्रभाकरही चुकू शकतो, मकरंदही चुकू शकतो, उदयही चुकू शकतात. तुमचं मत तुमच्या क्लोज मिटिंगमध्ये कृपा करून मांडा, ठामपणे मांडा. हे असं मला वाटतं ते ऐकलं जाईलच असं नाही. बाहेर पडताना ते संपलेलं असतं. माझे वाद ग्रुप चालण्यासाठी कुठेही असतील किंवा काही वाटत असेल तरी ते वाद इथनं बाहेर पडल्यानंतर व्हायला पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. याचं कारण ग्रुप टिकणं माझ्यासाठी महत्वाचं. भांडून वेगळा ग्रुप काढता येतो का, तो चालतो का, आणखीन चालतो. पण त्यातही खुन्नस नाही पाहिजे. कारण त्याचे ते दिलंय की वेगवेगळे ग्रुप असू शकतात, प्रत्येक ग्रुप त्यांच्या कॉन्शियसने चालू शकतो. पण हे करताना इतर ग्रुपचं नुकसान होणार नाही पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी त्या ग्रुपची लागू दे वाट. आणि असंही नसतं तो त्यांच्या हे होणार आहे आणि माझा ग्रुप चालवायची जबाबदारी माझी आहे, तो मला नीट चालवायचा आहे. इथे कोणाचीही कॉम्पिटिशन नाही. दरबारला 52 माणसं जमली होती का तिच्या मायला पुढच्या वाढदिवसाला 70 जमलीच पाहिजे असं काही नाही मित्रांनो, अजिबात नाही. व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व दिलं पाहिजे सांगितल्यानंतर इथे कुठल्याही व्यक्तीला महत्व नाही आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते मित्रांनो पाळायला पाहिजे. पाळा. याचं कारण हे जर पाळलं नाही तर मागून इथे पण तेच दिसते आणि मग चुका व्हायला सुरुवात व्हायला नक्की गोष्ट होते. बाहेरनं पैशाची मदत घेऊ नका. जे नवीन मेंबर आले असतील मला खूप वेळा आश्चर्य वाटतं की ज्यावेळी आलो मित्रांनो 30 वर्षापूर्वी आम्ही 5-6 लोक होतो. बहुतेक वेळा 2 रुपये डब्यातनं सांगून टाकले जायचे. 50 पैशाला आणि 1 रुपयाला चहा होता. मला त्यावेळी कायम वाटतं की हे पैसे गोळा संतान म्हणून होता तो किती गोळा करायचा. मला नेहमी वाटायचं की
हा पण ख्रिश्चन आहे बहुतेक पैसे त्याच्यात मागून दारू पित असेल. कधी नीट विचार यायचेच नाही. आणि मित्रांनो काय जमणार त्या 12 रुपये जमायचे त्याच्यात 6 रुपये चहाला जायचे तर 6 रुपयात तो काय घर बांधणार होता. पण विचार सगळे आणि हे जे विचार बदलले जातात ना आज नाही मिटिंगचं महत्व काय. माझा जो लागलेला रोग होता ना तो नुसतं फिजिकली बरा व्हायला फार काही करायला लागत नाही. म्हणजे एक 6 महिन्यात अंगातली दारू निघून गेली असते मेंदूतली आणि माझ्या विचाराची दारू जात नाही. जर्मनीमध्ये खूप लोक चालले मला आठवत आहे मी त्याच्यावर वाचलेला एक लेख आहे की कुठली जर ब्रेनची एखादी नस कापली तर दारू प्यायचा विचार येणार नाही का. मित्रांनो अजून सक्सेसफुल झाले. ही एकच संस्था अशी आहे की जिथे एवढ्या सातत्याने पाठपुरावा करून इतक्या प्रमाणात लोक थांबलेली आहेत. नाहीतर एवढी रिकव्हरी मी आणि तुम्ही आज खूप नशिबान आहात की कोणतरी 2 माणसं जी मला त्याही वेळी नुसती बिल अँड बॉब एवढी नाव माहिती आहेत त्यांचे फोटो पाहिले त्यांची फिल्म पाहिली पण प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. ते दोघं भेटतात काय आणि एक संस्था चालवते त्यातला कोणतरी एक जण तिथे थांबलेला दिल्लीत येतो तो पेपरात जाहिरात येतो आणि त्यांनी दिलेली पेपरातली जाहिरात वाचून मुंबईत त्याची मिटिंग ठरवली जाते. आणि आज महाराष्ट्रात आज पुण्यामध्ये मी पहिल्यांदा आलो तेवढी एक ठिकाणी मिटिंग होती. आज पुण्यात रोज कुठेतरी मिटिंग होते. सकाळी पण रोज मिटिंग असते. पुणे पिंपरी तुम्ही म्हणाल तिथे आज या संबंध भागात हे काम जसं कोणतरी केलं तसं माझी काही जबाबदारी राहते की नाही. तर राहते. कुठेही लिहून ठेवलेलं नाही तुझी पण जबाबदारी आहे यासाठी काम कर. नाही लिहून ठेवलं अलिखित. मी इथे येतो ते माझ्यासाठी येतो. कोणाला उपकार करायचा येत नाही किंवा कोणाला सोबतच ठेवूच शकत नाही. पण माझा अनुभव सांगून जर कोणाला मदत होणार असेल किंवा कोणाशी मागून मी वेळ देऊन सगळ्यात महत्वाचा असतो वेळ. आली खूप लोकांना वेळच नसतो. कोणाला सांगितलं टाइम आहे का ते बहुत बिझी आहे काय करत असतात कोणाच पण नसतो वेळ. नवीन माणूस आला की त्याच्याशी बोला. ह्याचं कारण सांगू का मित्रांनो मी पीत असताना माझं कोणतरी ऐकणं बंद केलं होतं. इथे आल्यानंतर सुद्धा जर हे तर माझे बांधवांनी पण तर माझं कोणी गोष्टी ऐकून घ्या म्हणजे त्याची लोन फेडू नका. मला खूप लोन झाल्याने काय करू त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न तो आपला प्रश्न नाही. किंवा माझी बायको सोडून गेली ती येईल का माहिती. मित्रांनो मी ज्यावेळी सुरुवातीला नवीन होतो त्यावेळी पहिले 4 हल्ली प्रत्येक मिटिंगला सांगितलं जात नाही पण त्यावेळी नेहमी सांगितलं की तुमची नोकरी गेली असेल तुमची बायको सोडून गेली असेल तर कुठली गॅरंटी देत नाही किंवा कर्ज फेडणार नाही वगैरे. मला हे सगळं माझी बायको सोडून गेली नव्हती. आता ती गेली नाही मग त्यावेळी मला वाईट वाटत होतं. पण म्हटलं हे लोन पण फेडणार नाही मग यायचं कशाला. लोन फेडणार नाही काही नाही मग जायचं कशाला. कालांतरी माझ्या लक्षात आलं या मीटिंग अटेंड केल्यानंतर हे जे सगळ्या अडचणी आल्या त्या कशा सोडवायच्या त्याचं ज्ञान इथे मिळतं. ही जी रात्रीची शाळा आहे ना नाईट स्कूल मी कधीही शाळा कॉलेज नीट केलं नाही त्यामुळे प्रौढ शिक्षण वर्गात पूर्वेच आयुष्य यायला लागणार आणि मला त्याच्यावर दुःखही होत नाही. आज जर कोणी मला विचारलं तर दुसरा कुठलाही रोग होण्यापेक्षा मद्यपान हा झालेला रोग माझ्यासाठी खूप आहे. याचं कारण मला माझी वागणूक कशी सुधारला पाहिजे. मला माझ्याबरोबर इतरांना आनंद कसा देऊ शकता येईल. मी कसे कष्ट करू शकेन. मी माझी प्रकृती कशी नीट ठेवू शकेन. मी शिस्त म्हणजे काय लोकांच्यावर प्रेम करणं म्हणजे काय आणि काळजी बरेच प्रकार मला इथे शिकायला मिळाले. हे कुठलेही वाक्य मला माहिती नव्हते माझ्या ह्याच्यात नव्हती. मी जे इथे मिटिंगला येतोय त्याच्याकरता हा कार्यक्रम स्वार्थी आहे. मी काय येते माहितीये का की मला इथे जे शिकायला मिळालं ते मला बाहेर मिळालं नाही. आज हे मिळत राहतं. इथे ग्रॅज्युएशन नाही. मला आठवते सिल्वेस्टर म्हणून त्याच्या प्रकृतीच्या कारणाने किंवा काही कारणाने मिटिंगला विषय यायचा. सिल्वेस्टरचा स्पॉन्सर आलेला होता ट्रेनिंगला आला होता. त्यांनी ती एक मिटिंग केली त्या मिटिंगला सिल्वेस्टर नाही. त्याच्या पुढच्या मिटिंगला पण बाहेर आल्या मला म्हटलं प्रभाकर सिल्वेस्टर को क्या हो गया. आचार्य मोबाईल वगैरे नव्हते मित्रांनो. फटाफट फोन केले आणि फिरवले आणि उसकी तबियत बराबर नहीं रहते. कितना मीटिंग करता है ज्यादा नहीं लेकिन करता है या टाइप त्याशी बोललो चलो जाएंगे उसके घर. आम्ही 4-5 जण त्याच्या घरी गेलो. मित्रांनो त्या माणसाचं जे एरिक म्हणून त्याचं नाव होतं रॉड एरिक म्हणायचं त्याला. त्याने आम्ही बाहेर गेल्यानंतर सिल्वेस्टरच्याकडे आता सिल्वेस्टर थांबून पुण्याचा सगळ्यात जुना मेंबर सगळ्यात जास्त थांबलेला. आम्ही सगळ्यांनी परत हाताला हात जोडून प्रार्थना म्हटली. म्हणला कोणाच्याही घरात जायच्या आधी त्या घराला विशेष द्यायचे त्याला देवाचं अधिष्ठान द्यायचं आणि आम्ही मित्रांनो एक जोरदार प्रार्थना म्हटली आत गेलो. त्याच्या सिल्वेस्टरच्या ऑन्टी होत्या त्यांनी सगळ्यांना चहा आणला बोलले वगैरे. आम्ही बाहेर बसलो. सिल्वेस्टरला बाहेर आल्यानंतर त्यांनी सिल्वेस्टरला शेक हँड केला आणि सिल्वेस्टरला म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन. सिल्वेस्टरला कळेच ना म्हणलं काय झालं. आप ग्रॅज्युएट हो गए 8 बरस सोबर हो गए ना डबल ग्रॅज्युएट तो आप मीटिंग नहीं करते. बराबर है. प्रभाकरने बोला आजकाल आप ज्यादा आते नाही. सिल्वेस्टरला काय समजायचं ते समजला. त्याला सोडायला मी गेलो. मला म्हणलं प्रभाकर देर इज नो ग्रॅज्युएशन. आपण कायम आयुष्यभर विद्यार्थी राहणार आहोत आणि इथे जितकं शिकायला मिळतं तिथे बाहेर तुला कधीही पैसे देऊन शिकायला मिळणार.
आणि मित्रांनो खरं आहे, गेल्या 30 वर्षात जेवढं ज्ञान म्हणजे प्रत्येक वेळी पुस्तकाचं ज्ञान किंवा पैसे कसे कमवण्याचं ज्ञान नसतं मित्रांनो. आपण वागायचं कसं हे ज्ञान कळल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपसूक होतात. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या की ह्या गोष्टी हे उचलून देत नाही, त्या गोष्टी कशा मिळवू शकतात प्रामाणिकपणे राहून आणि कष्ट करून, हे इथे शिकायला मिळतं. दुसऱ्यासाठी काही खूप वेळा मला खूप वेळा म्हणजे मनात येतं की ही संस्था आपण थोडी 5 माणसांनी 6 माणसांनी बघता बघता एवढी झाली. एवढं काही आम्ही लोकांनी केलं नाही, पण ज्याला देवाचं काम म्हणतात ना, माहित नाही एकही पैसा बाहेर न घेता, मी मुद्दाम नवीन माणसांना सांगतो, एकही बाहेरच्या माणसाकडनं पैशाची मदत न घेता या संस्थेला एकदाही कुठल्याही कार्यक्रमाला एकही नया पैसा कमी पडला. एकदाही खरंच सांगतो मित्रांनो, अगदी काय आम्हाला थांबून म्हणजे मला थांबून 1.5 वर्ष झालं होतं. ऑर्गनल हायस्कूलमध्ये माणसं वाढायला लागली की आम्हाला बसायला बाकत होते आणि आम्हाला शाळेने सांगितलं होतं की बाकाच्या वर्गात आणायची, आणि त्याचा जो पॅरिश हॉल आहे तिथे फक्त 6 बाकं होती, ती पुरायची म्हणून बाकं करायला ठरवलं. त्या बाकांचा खर्च काढला, आमच्या कोणाची झेप नव्हती की ही बाकं हे करू, पण करायचं ठरवलं. म्हणजे चला आपण, आणि दरवेळी आम्ही एकदा डबा फिरवायचो आणि परत एकदा डबा फिरवायचो त्या बाकांचा. काय प्रत्येकाला इथे हाही एक नियम आहे की तुम्हाला पैसे टाकायलाच पाहिजे असं नाही, अजिबात नाही, कोणी विचारणार पण नाही. हे तुमच्या समोरनं गेलं आणि मागे ठेवतो तुम्ही, कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की याने काय केलं. पण हे पैसे कुठे वापरले जातात हे कळल्यानंतर टाकू नये असं कोणाला वाटणार नाही. किंवा या ज्या आपल्या ओपन मिटिंग होतात किंवा ज्याला बाहेर गावाला जाऊन काही मिटिंग करत असतात, त्याच्यासाठी सरळपणे मदत केली कुठल्या तरी, जसा मला इथे मेसेज मिळाला तसं नवीन गावात कोणातरी मेसेज मिळू शकतो हे लक्षात ठेवून. आणि मित्रांनो बरोबर 3 महिन्यात तो आमची बाकं तयार होऊन येईपर्यंत एवढे पैसे जमले. आमच्या ओपन मिटिंग सुद्धा आम्ही करतो. मला नेहमी वाटत की अरे एवढा खर्च सगळं जमून स्त्री शिल्लक परत शेवटी राहायची. हे कुठनं होतं, हे जे काही सगळं होतं ना मित्रांनो, हे सगळ्या आपल्या लोकांच्याच कॉन्ट्रीब्युशन मध्ये होतं. नुसते पैसे नाही, काय मेहनत असते. प्रत्येकाला असं वाटायला नव्हतं नाही वाटतं मी काम करत तरी मी कशाला पैसे. इथे एक शारीरिक कष्ट बाकीची पण काम आहे. आम्ही ज्यावेळी सगळ्या बसेसमधनं आम्हाला लावायची परमिशन मिळाली, मला आठवत आहे 2री किंवा 3री ओपन मिटिंग असेल आणि सगळ्या पीएमटी मध्ये स्टिकर लावायची परमिशन मिळाली आणि रात्री कमीत कमी 35 ते 40 माणसं होती. काही लोकांना घरी जाऊन सांगायला लागलं कारण डेपो मधनं आत सोडलं नाही. हा जो प्रकार आहे ना तो मित्रांनो फारच वेगळा आहे. माझ्या नशिबाने मला कॅनडामध्ये आपले दर 5 वर्षांनी कन्व्हेन्शन असते जागतिक. मी 2005च्या कन्व्हेन्शनला गेलो. हे एक वेगळा अनुभव बघा मित्रांनो. 3 दिवसाचं कन्व्हेन्शन होतं. मी मुद्दाम काय सांगतोय, ज्याला कधी परत दर 5 वर्षांनी असतं, 2015 साली परत होईल जायची वेळ तर जरूर जा. एके ठिकाणी एका हॉल, बरेच हॉल होते, प्रत्येक ठिकाणी 1.5 तासाची मिटिंग चालायची आणि एक हॉल असा होता की जिथे 72 तास कंटिन्युअस मिटिंग चालू होती. म्हणजे एक सत्र संपलं की दुसरं कंडक्ट करणारा वेगळा आणि कम्प्लीट असं फिरत होतं. वेगवेगळे विषय, फक्त मद्यपान हा रोग हा विषय नाही, तो मान्य असलेली सगळी लोक तिथे जमलेली होती. आणि मित्रांनो एक एक विषय ऐकल्यानंतर आणि माणसांचं शेअरिंग ऐकल्यानंतर मी थक्क जाऊन सोडून द्या. मी मुद्दावर एका बाईचा उल्लेख करणारी निग्रो बाई होती, आज ऐकली मला माहित नाही, त्याच वेळी ती 70-72 वर्षाची होती. तिला थांबून 35 वर्ष झाली. तिने तिचे अनुभव ज्यावेळी सांगितले आणि खूप म्हणजे तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ती मुलं अशी. एक दिवस असं झालं की ती म्हणली की मी नवऱ्याला म्हणलं की मी कंटाळले, मी आज जीव जाणार. नवऱ्याने म्हणलं लगेच छान. त्यांनी खिडकी, ती काहीतरी 11 मधल्या राहायची, त्यांनी गेला आणि खिडकी उघडली त्या वरांड्याची, म्हणजे जा, आणि तो बाहेर निघून गेला. आणि ती म्हणली मी इतकी रडली. मी म्हणलं हाच नवरा जो मला रोज मिटिंगला घेऊन जा आणि हे वगैरे करतोय, तो आज मला तू जीव दे म्हणतो, इतका मला कंटाळलाय, इतकी मी वाईट वागायला लागले. आणि मित्रांनो त्या दिवसापासून ती मला भेटली, त्या दिवसापासून काही नव्हतं. 33-35 वर्ष झाली. ती नवऱ्याला सांगितलं नाही मी. आणि नुसतं ते नाही, तिने झपाटलं काम केलं. आदल्या दिवशी कुशनचं शेअरिंग झालं होतं ओपन मिटिंगला आणि कुशननी भारतामध्ये सुद्धा भारतीय स्त्रियांना दारूचा प्रॉब्लेम आहे पण आपल्याकडे लपवलं जातं म्हणून सांगितलं. आपल्याला नाही लपवतात पुरुषांना, घरात बाहेर सांगत नाहीत की दारूचा प्रॉब्लेम आहे, तर बायकांना लपवणं हे अगदी तिने आदल्या दिवशी मिटिंगमध्ये ऐकलं. आणि मी माझ्या याच्यावर प्रभाकर इंडिया वगैरे असं ते पूर्ण लिहिलं होतं. मला तिचं शेअरिंग खूप आवडलं. मी तिला शिकायला गेलं, खूप छान शेअरिंग म्हटलं. ते माझा खूप हात जवळ घेतला, एक छान मिठी मारली. मला म्हणली की एक 5 मिनिटात मी जरा लोकांशी बोलते, मला तुझ्याशी बोलायचं. आणि मित्रांनो 5-10 मिनिटात ती लोक कमी झाली. ती मला म्हणली की काल त्या कुशनचं शेअरिंग ऐकलं. मी पण ऐकलं. ती म्हणजे भारतामध्ये खरंच बायकांना प्रॉब्लेम आहे. म्हटलं हो असं मला एवढी माहिती पण आहे, अजिबात प्रॉब्लेम नाही असं नाही, पण कुशननी सांगितलं त्याच्याकडे पर्सेंट हे जास्त कारण तो सध्या त्याच्यात काम करतो. ती मला म्हणली मी आता रिटायर झाले, जर तू गेल्यानंतर कुशनही भेटला मी कुशनशीही बोलणार आहे आणि तुम्हाला वाटलं तर मी सगळा माझा खर्च मी जायचा याच्या सगळं राहण्यासकट करीन,
मी 1 महिना भारतीय स्त्रियांसाठी अल्कोहोलिझम या विषयावर येऊन वेळ द्यायला तयार आहे. मित्रांनो, कुठनं अमेरिकेत राहणारी बाई तिने आदल्या दिवशीचं शेअरिंग ऐकलं की आपल्याकडे भारतामध्ये हा जो हे जे फिलिंग आहे ना मित्रांनो, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ते येणं हे खूप महत्वाचं आहे. ती आली, काम केलं, गेली, बऱ्याच ठिकाणी फिरली, हा भाग वेगळा. पण माणसं इथपर्यंत काम करतात. आज ही संस्था जशी पुण्यात चालू झाली, जशी भारतामध्ये सुरू झाली, तशी आज 135 देशांमध्ये ज्यावेळी होते, त्याच्या मागे कोणाचे तरी एफर्ट्स असतात ना. जर एवढी माणसं ज्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीने एफर्ट्स करू शकतात, तर कुठेही लिहिलेलं नाही त्यांना की तुम्ही मॉस्कोमध्ये जाऊन मिटिंग करा किंवा तुम्ही हेलिसिंकीत जाऊन ग्रुप चालू करा, असं काही अमेरिकेत लिहिलेलं नव्हतं. भारतामध्ये येऊन जर मला माहितीये की माझ्याकडे एवढी पीडित माझे भावंड आहेत आणि मी काम करू शकतो, तर मला वाटतं की हाही कुठे नियम लिहिलेले नाही लिखित. प्रत्येकाला समजायला पाहिजे की मी काय करू शकतो. त्याच दिवशी संध्याकाळी एक ओपन मीटिंग असते. त्या दिवशी ज्यांना 40 वर्ष जास्त झाली होती अशी सुद्धा 30 माणसं होती आणि बोलणारी 4 माणसांना फक्त होतं. तिथे त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या त्या 40 माणसांच्या आणि ज्याला थांबून 1 दिवस झाला तर अशा माणसांनी त्या चिठ्ठ्या काढल्या. कोण 4 माणसं बोलायची. तिथेही परत हे नाही, त्यांनी जी 4 माणसं काढली ती 4 माणसं बोला. प्रार्थना म्हणाला उभे राहिल्यानंतर मित्रांनो 60,000 माणसं जमली होती. तुम्हाला त्याच्यातला एक आवाज आणि त्याच्यातलं स्ट्रेंथ कळू शकतो. आणि हे अनुभवण्याची गोष्टी असतात, ज्या एक्सप्लेन करता येत नाही. माझ्याकडे आजही त्या 60,000 त्यांनी ते मागणं काढलेला फोटो आहे त्याचा. मी केव्हाही बघितलं की मला ते सगळं गरगरून येतं की काय पाहिलं. हे जर मित्रांनो लोक सगळे करू शकतात, तर मला वाटतं की आपण पुण्यामध्ये सुद्धा हे करायला काही ओपन मीटिंग आहे, नंतर मी पण पाहुणा म्हणून जर जात असेल, हे बरोबर नाही व्यवस्था. तो लई भागतोय बाहेर गप्पा. अरे तुला दिलेला विचार ना मी काय काम करू शकला. मला कोणी विचारणार नाहीये मित्रांनो. जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे मला एनी जे काही दिलं आहे त्याचं जर रिटर्न करत असेल तर कोणी तुम्हाला कामं नेमून देणार नाहीये. मीच इंटरग्रुप मध्ये विचारलं पाहिजे मी काय काम करू शकतो. कुठेही नियम लिहिलेला नाही की ह्या लोकांनी काम करावं, बाकीच्या लोकांनी येऊन कॉमेंट्स करावे, असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि आपण चुकत असतो. म्हणजे मला या गेल्या 30 वर्षात बऱ्याच चुका केल्या नाहीत का? केल्या, जाणून बुजून केल्या नाहीत हे मात्र नाही. त्याचप्रमाणे इथे हा जो काही मीटिंग अटेंड करत आहे, माझ्या स्वतःच्या ग्रुपमधल्या मीटिंगला मी नसतो. पुण्यात असताना सोबत बाहेर सुद्धा वाढदिवसाची मीटिंग असेल मी आवर्जून हे करतो, कारण मला माहिती आहे की माझ्या पहिल्या वाढदिवसाला मला माझं फिलिंग काय होतं. कर्मचाऱ्याच्या आभारावर सोडा, मी स्वतःची इतकी टिमकी वाजवली सॉलिड. वर्षभर एकही मीटिंग केलं नाही. मला बहुतेक जग जिंकल्याचंच हे होतं, संपलं आता आयुष्यात काही. आणि ह्या टाइम मी जोरदार शेअरिंग टाकलं. आणि तिथे मुंबईवरनं विश्वनाथ आले, आपले जयप्रकाशचे स्पॉन्सर होते माझ्यावर. जयप्रकाशने पण थँक्स देऊन दिलं. बाहेर आल्यानंतर मला म्हणले की तुम्ही उद्या आहात का रे. म्हटलं बहुतेक त्यांना माझं शेअरिंग आवडलं नाही. ते म्हटलं जरूर. बायकोला सांगितलं पाहुणे आणि अशी सर्दी मागे सांगितलं ते दिखाऊपणा. त्यावेळी मी कर्जबाजारावर होतो, पण दिखाऊ म्हटलं असं वाटलं पाहिजे ना की काय आजोबांनी बांधलेला बंगला असल्यामुळे बंगला होता, घरचा बांधला होता त्याच्या गच्चीवर. आणि त्याने आल्याने मित्रांनो मला यथेच्छ झालं. मला आणखी एक ए मधली गोष्ट अतिशय आवडते, उगाच तोंडावर कौतुक नाही आणि करता कामा नाही. माझा मित्र कोण जो माझी चूक झाली असताना मला सांगायला तयार असेल की हे तू चुकलाच मित्रा, मला वाटतं की तो माझा मित्र पाहिजे. नुसतं माझं कौतुक करून सांग, अरे वा वा काय तेरे जैसा आदमी नाही, घे आणखी एक चहा, उद्या जेवायला येतो का. नाही मित्रांनो, माझी झालेली चूक जो मला सांगू शकतो तोच माझा खरा मित्र आहे. आणि किती खरा मित्र आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाला थांबा तर म्हणून थांबणार, शिस्त ही पहिली. आणि मित्रांनो त्यांनी मला त्याच्यात सांगितलं, ते मला म्हणले मी पण कम्युनिस्ट आहे होतो, मी सत्यनारायणच्या पूजेवरनं पाय धुवून लाख धरून निघून गेलेला आहे. तू जसं जुगाराचं सांगितलं तसंही मी जुगार करायचो. हे सगळ्या म्हणजे ते म्हणले मला. आणि मागून मला कळलं की ते किंजॉलमध्ये मी ज्या शाळेत शिकलो त्याचे शिक्षक होते. आणि त्यांनी काय करायला पाहिजे समजावून, त्यांनी मला जे वाटत होतं की ते माझे कौतुक करायला, मला दुसऱ्याशी खूप पहिला विचार मात्र माझ्या मनात आला, त्या महिला फुलीचा काय समज. पण मित्रांनो मागून अतिशय डोळसपणे विचार केला, नीट विचार केला की काय सांगत होते आणि अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. या मीटिंगचा फायदा मला एक झाला की ज्याने कोणी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक वेळा सगळ्या आत्मसात करता नाही आल्या, पण त्याच्यातनं जास्तीत जास्त चांगलं गुण आपल्यासाठी ते कशा वळवता येतील याचा मात्र मी नेहमी विचार केला. मला वाटतं की हे दोन्ही विषय एकत्रला मी न्याय दिला की नाही मला माहित नाही, पण एकच मला वेळ कमी वाटला असेल किंवा एकच तुमच्याशी मी जास्त बोललो असेल. पण या माझ्या याच्यावर काही कोणाला प्रश्न असेल तर विचारा, मी उत्तर द्यायला बांधील आहे. कोणाला प्रश्न नाही मधुराम, मग तुम्ही विचारा.
माझं काम महत्व मी तुम्ही मला 19 तारीख ज्यावेळी सांगितली तुमची त्यावेळी मी माझं बुकिंग 20 तारखेला केलं. मला या महिन्यात जायचं होतंच. तुमच्याकडे मी 26 तारखेची मीटिंग घेतली असली मी आधी जाऊन आधी परत आलो. काम महत्वाचं ना. मी काम बंद करून आलोच नाही मीटिंगला. पण तुम्हाला मी आधी 19 तारखेला शब्द दिला मग मी माझा टायमिंग त्याप्रमाणे तुम्हाला जर मी शब्द दिलेला नसता तर त्यांनी मी 16 तारखेला पण गेलो खरं. आणि मीटिंग आहे म्हणून मी माझं जमशेदपूर कॅन्सल नाही केलं. तुम्हाला आधी शब्द दिल्यानंतर मी माझं बुकिंग त्याप्रमाणे केलं. आता फक्त जमशेदपूरला जायचा दिवस मला महत्वाचा का होता. आता तिथेही नवीन ग्रुप सुरू झाले. त्यालाही 7 ते 8 महिने झाले. बरोबर आहे ना. मला त्या मीटिंग अटेंड करणार यावेळी. गेल्या वेळी मी हा आला त्यावेळी मला करू शकलो नाही कामामुळे. ती खंत राहिली त्यामुळे यावेळी जाताना असा दिवस बघून जातोय की तिथली एक मीटिंग मला करता येईल. बोला मध्ये आल्यानंतर मी आणि माझे बांधव आहे त्यांनी म्हणजे नाव अनामिकता म्हणजे तुझं नाव तुझं आडनाव कोणी सांगणार नाही. किंवा आता खूप वेळा काय होतं आता गंमत सांगतो. माझं वय आता 68 काहीतरी 30-35ची पोरं पण इथे येतात आणि कुठेतरी भेटतात. एखाद्या आपल्याकडे आनंद वाचते आनंद ही म्हणून येतो. तो मला एका लग्नाला भेटला. आता त्याची माझी बोलणं असं झालं की कोणाला वाटावं हे चांगल्यापैकी मित्र आहे. तर त्याला मागून बघायचं तुम्ही यांना कसे काय ओळखता. तर तो कसं जाणार कुठे ओळखतो. मग त्यांनी काहीतरी उत्तर दिले. त्यांनी मला त्यात तो मलाही ओळखत होता. मला तुम्ही आनंदला कसं ओळखता. तर त्याचे वडील माझे चांगले मित्र डॉक्टर. आता माहिती आहे पण मी तो ए मध्ये येतो म्हणून सांगत अजिबात सांगत नाही. कधीच सांगत नाही सांगणार नाही. ओळख कुठली बाहेर आण. तुझा फळाचा व्यापार आहे का. फळांचा व्यापार आहे नाही. मग फळांचा व्यापारी म्हणून सांग. काही मला फरक नाही पडत. नाव सुद्धा तू काही सांग. रॉबिन हुड सांगितलं तरी आम्ही रॉबिन हुड म्हणू. माहिती पाहिजे. बोला सुनील राव. शेअरिंग करताना कुठल्या अनुभव सांगणार. आता आज या दोघी भगिनी आहेत त्यामुळे त्यावेळेला हे करताना त्याप्रमाणे थोडा विचार करून सांग. मग तुला विषय काय दिला असेल त्याची जी संयुक्ती काय असेल ते सांग. जे अनुभव सांगितले सगळे अनुभव सांगायचे कोणाशी तरी एकाशी. बरोबर आहे. तू समजा उद्या मोहनरावांना स्पॉन्सर घेतला असेल काही अनुभव तुला असे करत असतील की जे सगळ्यांच्या देखत सांगणार. खूप वेळा काय होतं पाहिजे ना की आपल्या इमेजला काय होईल असं आपण इथे आपल्याला वाटतं. आणि काही वेळा मी असे मुद्दाम अनुभव सांगतो की माझी इमेज वाढेल. दोन्ही असतात. माझे निखळ अनुभव काय आहे आणि माझं त्यावेळी सांगायचं इंटेन्शन काय खूप महत्त्वाचं. मी इथे सांगेन ते सगळं खरं सांगायचे पण सगळं खरं इथे सांगायला पाहिजे. पण ते कुठेतरी सांगायला पाहिजे. तुला मोकळं व्हायचं. घेतलाय कोणाला स्पॉन्सर इथे या ग्रुपचा मेंबर आहे ना आहेत ती मागे बसलेले. सांगा त्यांना उद्या काय काय आहे सोडू नका. ऐकत नाही ही गोष्ट आहे. आपल्याकडं नवीन मिटिंग करतो जर पिरियड असेल तर आपण त्याला बोलून देत नाही. बोलून दिले नाही असं काय झालं. बोलून देत नाही त्याच्यामागचं कारण असं असतं मी पहिल्यानंतर माझी कन्सिस्टन्सी कसं करा मी विषय सोडून देतो. आणि ती काही तुझी शेवटची मिटिंग नाही काही तुला बोलायचं आहे ना ते बोलावायला मिळावं म्हणून तरी थांबलं. थांबून आल्यानंतर जर बोलायला मिळालं तर वाईट काय. खूप लोकांना काय होतं माहिती आहे ना थांबलं की बोलता येत नाही. प्यायला असेल की खूप बोलायचं असतं. बरोबर. एक काम करायचं अशा पुढच्या प्रत्येक वेळी मिटिंगच्या नंतर मला फोन कर मी तुझ्याशी बोलायला जायचं तुला बोलायचं ऐकायला प्यायला असलंच तरी. पण इथे नाही कारण इथे बाकीचे पण लोक आले असतात म्हणतात. एक सांगू का तुला मिटिंगचं एक जे कुठे नियम लिहिलेले नाही प्यायला असताना बोला बरोबर पण नाही ते बरोबर नाही चालत म्हणून नाही. आता तुझ्या बाबतीत हा प्रश्न परत येणारच नाही. थँक्यू.